मी शुक्ला मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांचे मोमेंटो देऊन स्वागत करावे। मी आदरणीय मॅडमांना विनंती करतो की त्यांनी सरांचे मोमेंटो देऊन स्वागत करावे। धन्यवाद मॅडम। गडचिरोलीचा हा कार्यक्रम याच ठिकाणी भूपतीसह 60हून अधिक नक्षलवादी आत्मसमर्पण करतायत। मोमेंटो देऊन स्वागत करावे। गडचिरोलीत नक्षल चळवळीला एक मोठा धक्का आहे। भूपती पॉलिट ब्युरोचा सदस्य राहिलेला 40हून अधिक वर्ष नक्षलवादी चळवळीत केंद्रीय समितीतलं भूपतीचं काम होतं आणि आता हा 6 कोटींचं बक्षीस असलेला भूपती शरणागती पत्करतोय। भूपतीसह 60हून अधिक नक्षलवादी आज आत्मसमर्पण करतायत। मुख्यमंत्र्यांसमोरच शस्त्र टाकू असं भूपतीची अट होती आणि त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा आत्मसमर्पणाचा या ठिकाणी कार्यक्रम पार पडतोय। रश्मी शुक्ला मैडम, पुलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य, माननीय श्री शिरीष जैन सर, आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, माननीय डॉक्टर श्री शेरिंग दोरजे सर, अपर पुलिस महासंचालक विशेष कृति, श्री संदीप पाटिल सर, विशेष पुलिस महानिरीक्षक नक्सल विरोधी अभियान नागपुर, श्री अंकित गोयल सर, पुलिस उप महानिरीक्षक गडचोली परिक्षेत्र, श्री अजय कुमार शर्मा सर, उप महानिरीक्षक अभियान सीआरपीएफ, श्री अभिशांत पांडा, जिलाधिकारी गडचिरोली, श्री सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद गडचिरोली, सीआरपीएफचे 5 बटालियनचे सर्व कमांडंट, आमचे सहकारी 3ही अपर पोलीस अधीक्षक व मंचावर उपस्थित तसेच सभागृहामध्ये उपस्थित सर्वांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मी स्वागत करतो। आज माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या उपस्थितीत 61 माओवाद्यांचे आत्मसमर्पण व नक्षल पीडित कुटुंबियांना धनादेशाचे वितरण केले जाणार आहे। गेल्या काही कालामध्ये गडचिरोली पोलीस दलाने राबविलेले प्रभावी माओवाद विरोधी अभियानामुळे सन 2021 पासून आतापर्यंत 140 माओवाद्यांना अटक करण्यात आली असून 81 माओवाद्यांना पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे। तसेच सन 2021 पासून एकूण 93 जहाल माओवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले आहे। या प्रभावी माओवादी विरोधी अभियानामुळे उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाला असून माओवाद गडचिरोली जिल्ह्याचे सीमावर्ती भागातच बंदिस्त झाला आहे। तसेच दिनांक 22 जून 2024 रोजी DKSZCM गडचिरोली विभागीय समितीचे प्रभारी गिरधर तुमरेड्डी आणि त्यांची पत्नी ललिता यांनी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते। त्यांचे आत्मसमर्पणानंतर कालपर्यंत एकूण 50 जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे। गडचिरोली पोलीस दलाचे प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत एकूण 13 आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्याचे सामूहिक विवाह सोहळा पारंपरिक आदिवासी प्रथेनुसार दिनांक 6 जून 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पाडला। तसेच आत्मसमर्पित माओवाद्यांकरिता नवजीवन वसाहत येथे 4 रो हाऊसचे बांधकाम प्रगतीपथावर आहे। कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता किमान शैक्षणिक अर्हता 5वी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याने आत्मसमर्पित माओवाद्यांना साक्षर करण्यासाठी प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत गडचिरोली पोलीस दल व जिल्हा परिषद गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने साक्षरते मोहीमचे आयोजन करण्यात आले। यामध्ये 42 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची साक्षरता चाचणी घेण्यात आली। या उपक्रमाचे प्रतीकात्मक रूप म्हणजे बंदुकीचे हातात पुस्तक व पेन, जे हात कधी काळी हिंसेचे शस्त्रांनी भरले होते ते आज शिक्षणाचे साधनांनी उजळले आहेत। दिनांक 23/5/2025 रोजी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आले पोलीस स्टेशन कवंडे हद्दीत इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात झालेल्या चकमकीत अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री M रमेश यांच्या नेतृत्वात अत्यंत कुशलतेने अभियान राबवून 4 जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दलाने कंठस्थान घातले होते। तसेच दिनांक 27/8/2025 रोजी महाराष्ट्र नारायणपूर सीमेवरील कोपरशी फुलनार जंगल परिसरात अत्यंत खडतर अभियान राबवून 4 जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दलाने कंठस्थान घातले होते। तसेच दिनांक 17/9/2025 रोजी इटापल्ली तालुक्यात पोस्टे गट्टाजांबे हद्दीतील मोडस्के जंगल परिसरात झालेल्या चकमकीत अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वात अत्यंत कुशलतेने अभियान राबवून 2 जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलाने कंठस्थान घातले आहे। सन 2025 या वर्षाचे सुरुवातीलाच दिनांक 1/1/2025 रोजी सेंट्रल कमिटी सदस्य आणि पोलिट ब्युरो सदस्य सोनू उर्फ भूपती यांची पत्नी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य तारका सिडामसह एकूण 11 माओवाद्यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते। तसेच दिनांक 6/6/2025 रोजी DVCM सपनक्का बुचैया चौधरी सह एकूण 12 जहाल माओवाद्यांनी
परत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण करून ते विकासाचे मुख्य प्रवाहात सामील झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक माननीय श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम तसेच अपर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉक्टर शिरिंग दोर्जे यांचे गडचिरोली जिल्हा दौऱ्यात दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी 6 वरिष्ठ जहाल माओवाद्यांनी हिंसेचे मार्ग सोडून आत्मसमर्पण करून लोकशाहीचे मुख्य प्रवाहात सामील झाले आहे. मागील 4 दशकापासून गडचिरोली जिल्ह्याला माओवादाचा सामना करावा लागत आहे. मात्र गडचिरोली पोलीस दलाचे प्रभावी माओवाद विरोधी अभियान आणि नागरिक कृती उपक्रमाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याला माओवादपासून मुक्त करण्याचे सतत प्रयत्न केले जात आहे. याच अथक प्रयत्नामुळे गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील 11 लाख नागरिकांना शासनाचे विविध योजनांचे लाभ देण्यात आले आहे. ही अभिमानाची बाब आहे. यात काही नागरिक असेही आहेत ज्यांना 2 किंवा 3 वेगवेगळ्या योजनांचे लाभ देण्यात आले आहे. एक गाव एक वाचनालय अंतर्गत एकूण 72 नवीन सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करण्यात आली असून